मस्करा, लिपस्टिक, लायनर, आय शॅडोज, कोम, हा सगळं रेडी आहे मेकअपचा. हा अगं मी केलं असतं ना. ठीक आहे ग. सुजा बोलला मला या सगळ्या घाईत तू काहीतरी मॅडचअप करणार आणि काहीतरी विसरणार, म्हणून त्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली. अच्छा, त्या प्रयोगाच्या नादात सुद्धा सुजयनी माझा अपमान करून घेतलास का? मीनल ते सोड ना, ऐक. इथे आहे ना, इथे मेकअपचं ठेवलं सगळं आणि हे नॅपकिन्स, एक हात पुसायला, एक चेहरा पुसायला आणि एक मेकअप रिमूव्ह करायला. ओके, हे मी इथे ठेवते आणि हे मेडिकल किट हे सुजाने दिल्या. किट हे इथे रेडी. सुजय, मेडिकल किट? हो. मी तिकडे आजारी पडायला चाललीये का? एक मिनिट मिनल, जेव्हापासून या कैवल्याने माझ्या डोक्यावर आघात केलाय ना, तेव्हा एक गोष्ट माझ्या नीट लक्षात आली आहे. आघात, अपघात आणि आजार कधी होऊ शकतो. अगं चिडायला काय झालं. हे बघ, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काय हा, सो रेडी फॉर द बिग डे. नाटक म्हणजे काय ग? परकाया प्रवेश. ज्याप्रमाणे साप आपली काठ टाकतो आणि नाजूक होतो. मला काही कळत नाहीये. हे बघ, सोपं आहे. कसं कळलं ना. आणि विसरलीस तर थांबायचं नाही, मध्येच बोलत राहायचं. हा, जे सुचेल ते बोलायचं. हा, पेपर कोरा सोडून यायचं नाही. हा, ते मी लक्षात ठेव. स्कॉलर शांत. हा मिनल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू ते डायलॉग वगैरे लिहिलेलं असतं ना, ते स्क्रिप्ट मला देऊन ठेव. म्हणजे मी विंगेत बसतो आणि काय तू विसरली ना तर तुला सांगतो. काय कॉपी करायची सवय आहे ना मला. मला तर कधी येतोय नाटकाला असं झालंय. मीनल, ड्रेस कुठला घालू मी? ऍक्च्युली कसं असतं ना, म्हणजे कुठलंही नाटक जरा एक 4-5 प्रयोग झाले की असं छान जमून येतं. पहिल्या प्रयोगात काही चुका वगैरे होतात. तुम्ही ऍक्च्युली 4थ्या-5व्या प्रयोगाला या असं वाटतं मला. ठीक आहे ग, तेव्हा पण येऊ आम्ही. काय म्हणजे आज येणारच का? ऑफकोर्स. म्हणजे काय? मी अंघोळीला जाते. हो, येस. आणि चांगल्या गरम पाण्याने करा, म्हणजे रक्ताभिसरण चांगलं होतं. तू पण लक्षात ठेव, रक्ताभिसरण. काय सांगतायत नाही. ओह गॉड, इट्स अ बिग डे.